रेट अनालिसिस या विषयाबद्दल बोलत होतो. टेंडरिंग म्हणजे काय, तर टेंडरचं अनालिसिस करण्याची प्रक्रिया आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. टेंडर म्हणजे टेंडरची पूर्ण प्रोसेस बघणार आहोत. ती प्रोसेस बघून काय करणार, तर NIT पासून तर टेंडर सबमिशन पर्यंतच्या सर्व स्टेप्स आपण बघणार आहोत. कारण काही दिवसांनी तुम्हाला स्वतः ते टेंडर घ्यायचं आहे. आता आधीचे दिवस निराळे होते. आधी न्यूजपेपर मध्ये आपण बघायचो, टाइम्स ऑफ इंडिया उघडायचो, त्यातलं क्लासिफाईडचं पेज उघडायचो, त्यात बघायचो टेंडर्स कुठले कुठले आहेत, आणि त्यानंतर मग त्यावरती स्केच पेनने मार्किंग करून मग ते ऑफिसेस कुठे कुठे आहेत, मग तिथे एक गाडी घेऊन जायचं, त्या टेंडरची चौकशी करायची, पैसे द्यायचे, टेंडर विकत घ्यायचं. आता जसं तुम्ही तुमच्या घरी बसून हे वेबिनार अटेंड करत आहात, एक्झॅक्टली त्या पद्धतीने तुम्हाला ई टेंडरिंग मध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. त्याच्या काही विशिष्ट रिक्वायरमेंट्स आहेत, पण त्या काय आहेत हे आपण इथे बघणार आहोत. की डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आपण कसं प्राप्त करायचं, कुठल्या क्लाससाठी ते व्हॅलिड असेल, क्लास 2चं घ्यायचं की क्लास 3चं घ्यायचं, या गव्हर्नमेंट टेंडर्सची माहिती कुठे उपलब्ध असेल, त्या वेबसाईट वरती लॉग इन कसं करायचं, तिथला लॉग इन ID कसा प्राप्त करायचा ते आपण बघणार आहोत. तिथे गेल्यानंतर टेंडर्सच्या लिस्ट मधून आपल्यासाठी कुठलं काम योग्य आहे ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी आपल्याला एकदा स्वतःचं कॅपेबिलिटी अनालिसिस करणं आवश्यक आहे, आणि ते आपण करू. कारण प्रत्येक टेंडर हे आपल्यासाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. मी आता परवा जेव्हा त्या वेबसाईटवर गेलो होतो, तर फक्त नाशिक एरिया मधली मला हजारो टेंडर्स बघायला मिळाले. यू कॅनॉट इमॅजिन एवढी असतील तिथे, पण आहेत तिथे टेंडर, काही छोटी काही मोठी, पण आहेत टेंडर. मग त्यापैकी कुठल्या टेंडर माझ्यासाठी आहे हे आधी आपल्याला निवडायला पाहिजे. ते कसं निवडणार, त्यासाठी क्रायटेरिया काय आहे ते आपण बघू. मग त्यानंतर त्या टेंडरला सबमिशन करण्याची तयारीला लागू. मग ती तयारी कशी करायची, तर मग सांगितलं टेंडर अनालिसिस इज फर्स्ट पार्ट. पण टेंडर अनालिसिसच्या आधी आपल्याला त्या साईटला जाऊन एक व्हिजिट देऊन यायला पाहिजे, ज्याला इंग्लिश शब्द आहे रिकनायझन्स. रिकनायझन्स म्हणजे त्या साईटवरती चक्कर मारून येणे आणि क्रिटिकल इन्फॉर्मेशन तिथली गोळा करून येणे. कुठली इन्फॉर्मेशन, तर त्या ठिकाणचं सगळ्यात आधी रॉ मटेरियल सोर्सिंग आपल्याला बघायला पाहिजे. ज्या ठिकाणी हे प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी सिमेंटचा भाव काय आहे, कुठल्या ग्रेडचा अवेलेबल आहे, सँड कुठल्या रिव्हरची आहे, तिची क्वालिटी कशी आहे, ऍग्रिगेट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याशिवाय हे तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं, पण टेंडर मध्ये 50 आयटम जर असेल, प्रत्येक आयटम मध्ये अनेक रॉ मटेरियल लागतील, ऍटलिस्ट त्यातले क्रिटिकल मटेरियल्सची अवेलेबिलिटी, लीड टाइम आणि रेट्स हे आपल्याला काढून येणार पाहिजे. कशासाठी, तर टेंडर सबमिट करायच्या अगोदर आपल्याला शेड्यूल ऑफ क्वांटिटीज मध्ये रेट्स भरायचे आहेत. पण प्रत्येक प्रकारच्या टेंडर मध्ये रेट भरायची गरजही पडत नाही. मग ते आपण शिकणार आहोत की एक पर्सेंटेज रेट टेंडर असतं, एक आयटम रेट टेंडर असतं. आयटम रेट टेंडर असेल तरच आपल्याला प्रत्येक आयटमचं रेट अनालिसिस करावं लागेल. आणि म्हणून या कोर्समध्ये आपण रेट अनालिसिस हा भाग पण टाकलेला आहे. मग ते रेट अनालिसिस करण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे, त्याच्या स्टँडर्ड स्टेप्स आहेत, स्टँडर्ड त्याचा प्रोटोकॉल आहे की तुम्ही या पद्धतीने सुरू करा, की RCCचं रेट अनालिसिस करण्याच्या या पद्धती आहेत. कसं त्याच्यामध्ये ओव्हरहेड्स आपल्याला ऍड करायचंय, कसं त्यात प्रॉफिट आपल्याला दाखवायचं आहे, कसं कॉन्टिंजन्सीज वर्कआउट करायचे आहे, कसे बाकी चार्जेस त्याच्यावर लेव्ही करायचे आहेत. आणि आता स्पेशली
आता जेव्हा लॉकडाऊनच्या नंतरच्या सिनेरिओ बद्दल आपण विचार करतोय, तर जर रेट अनालिसिसचा बेसिक टेम्पलेट आपल्याकडे असेल, तर लॉकडाऊन नंतर गव्हर्नमेंटच्या ज्या रेग्युलेशन्स आहे कन्स्ट्रक्शन वर्क चालू करण्यासाठी, त्यासाठी ऍडिशनल ओव्हरहेड्स आपल्याला काय लागणार आहेत ते आकलन आपल्याला करून ते आपल्याला आयटम्स वरती लोड करायचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की प्रत्येक कन्स्ट्रक्शन वाल्या इस्माला हा कोर्स करायला पाहिजे. त्याचं मी कारण सांगतो तुम्हाला. तुमच्यापैकी कदाचित 2 वर्गामध्ये आपण डिवाइड करू जस्ट चर्चेसाठी, की असे लोक जे ऑलरेडी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत आणि असे लोक जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत पण ज्यांना इच्छा आहे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेण्याची. आणि तिसरा वर्ग अजून एक घेऊ आपण, असे लोक जे प्रायव्हेट मध्ये काम करून राहिलेले आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर प्रायव्हेट सेक्टरचे 2 पॉसिबिलिटीज आहेत, यात बिल्डरशिप किंवा मग ते इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शन करीत आहेत. या सगळ्यांसाठी हा उपयोगी आहे कोर्स. आणि हे फक्त एंटरप्रिनर्स असं मी म्हणत नाहीये, पण जे सिव्हिल इंजिनियर्स, आता तुमच्यापैकी 2 वर्ग असे करू शकतो आपण की ज्या लोकांना मालक होण्याची इच्छा आहे आणि ज्या लोकांना नोकरी करायची इच्छा आहे. हा ऑल सेड अँड डन हे 2 वर्ग आपल्या असतात. सम पीपल ऑलवेज वॉन्ट टू वर्क अलोन ऍज अ एंटरप्रिनर. मग एंटरप्रिनर वाल्यांसाठी ही चांगली संधी आहे की लॉकडाऊन नंतर त्यांना रेसिडेन्शियल मधून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जर जायचं असेल तर ही पहिली पायरी आहे. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. कारण यात आपल्याला 3 गोष्टी आपण एकत्र बघणार आहोत. एक, टेंडरिंग ची प्रोसेस, म्हणजे अगदी एनआयटी म्हणजे काय, नोटीस इन्व्हायटिंग टेंडर्स. ती एनआयटी आल्यानंतर टेंडर डॉक्युमेंट कसं घ्यायचं, टेंडर डॉक्युमेंटचं अनालिसिस कसं करायचं, जर बिल ऑफ क्वांटिटीज त्यात असली ते इंडिव्हिज्युअल आयटम्स कसे बघायचे, त्यातले क्रिटिकल आयटम कसे आयडेंटिफाय करायचे, त्या आयटमचं रेट अनालिसिस कसं करायचं आणि रेट अनालिसिस साठी बेसिक डेटा हा कंपाईल कसा करायचा. हा झाला त्यातला एक अतिशय महत्वाचा भाग जो न्यूमरिकल आहे, सांख्यिक आहे. पण दुसरा जो भाग आहे तो सगळ्यांसाठी उपयोगी आहे, तो आहे जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरसाठी हा उपयोगी आहे. कसा, तर जनरल कंडिशन्स आपल्याला माहिती पाहिजे की क्लायंट्सचे कॉन्ट्रॅक्टर कडनं एक्सपेक्टेशन्स काय काय आहेत. फोर्स मेजर क्लॉज म्हणजे काय, पेनल्टी क्लॉज म्हणजे काय, एस्केलेशन क्लॉज म्हणजे काय, कुठल्या आधारावरती एक्स्ट्रा आयटम्सचा क्लेम असू शकतो, किंवा कॉन्ट्रॅक्ट चालू झाल्यानंतर 6 महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेल ची भाववाढ झाली तर आपल्या टेंडर मध्ये काही त्याची प्रोव्हिजन आहे का, काही एक्स्ट्रा बिलिंग करू शकतो का आपण, ही सगळी व्यवस्था. तर जो टेंडरिंग या विषयाचा अभ्यास ज्यांनी सुरू केलेला आहे, हा एक व्यासंग आहे, एक अभ्यास आहे. आणि हे एक दिवसात घडणारी गोष्ट नाहीये. आणि मी पण सांगतो की माझ्याकडे देखील अशी काही जादूची छडी नाहीये की तुम्ही कॅमेऱ्याच्या त्या बाजूला बसले, तुमच्या लॅपटॉपच्या त्या बाजूला, मी इकडनं असा एक मंत्र म्हणून छू म्हटलं की सगळं ज्ञान तुमच्यामध्ये येईल. नाही, हे पारस्परिक चर्चा, डिस्कशन, इंटरॅक्शन आणि आपले जेवढेही प्रोग्राम्स आहेत, तुम्हाला ते स्टुडंट्स स्वतः या गोष्टीची ग्वाही देतील की आमचं इंटरॅक्शन सतत होत असतं. आतापर्यंत 99 पासून अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रोड कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात प्रोग्राम्स आणतच आहे. पण स्पेशली आता लॉकडाऊनच्या काळामध्ये वेबिनारच्या माध्यमातून एक कोर्स आणला, आरसीसी. आम्ही म्हटलं तो सेंट्रल कोर्स आहे, प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला माहिती पाहिजे
म्हणून तो कोर्स आणला. त्याची पहिली बॅच पूर्ण झाली, आता दुसरी बॅच चालू आहे. त्यानंतर एक एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग ची बॅच, ती आज सकाळीच ती कंप्लीट झाली. आणि हा आता तिसरा कोर्स आपण लॉन्च करतो आहोत, टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. तो कशासाठी? या सगळ्या गोष्टी तशा बघितल्या तर सोप्या आहेत, पण त्याच्याबरोबर जर आपण चर्चा करून अनालिसिस करून जर केलं तर ते काम तुम्ही ऍज ए परफेक्ट पर्सन करू शकता. लक्षात आलं? तर परत एकदा तिन्ही भाग तुम्हाला सांगतो. टेंडरिंग, which involves studying of all processes of the tender right from NIT to tender submission. दुसरा जो भाग आहे त्या टेंडरिंग मधलं एक पिल्लू, ते आहे ई टेंडरिंग. तर आता तुम्ही सगळे तरुण आहात, तुमच्यासाठी ई टेंडरिंग हा विषय काही फारसा कठीण नाही. एकेकाळी 2011 मध्ये जेव्हा मला युके ला जायला व्हिसा घ्यायचा होता, तेव्हा पहिल्यांदा ते सर्व डिटेल्स, व्हिसा फॉर्म्स, व्हिसा सबमिशन हे सगळं जेव्हा ऑनलाईन केलं 2011 मध्ये, तेव्हा मला बराच त्रास झाला होता. त्या 2-3 अटेम्प्ट मध्ये तो व्हिसा फॉर्म ओके झाला होता. तो फॉर्म आधी डाउनलोड करायचा, त्याचं प्रिंटआउट काढायचं, मग त्यानंतर तो भरायचा, त्यानंतर परत अपलोड करायचा, आणि तसंच काम आता आहे. आता काय सगळ्याच गोष्टी आपण ईच्या माध्यमातून करतो आहोत. अगदी साधं बँकेचं पेमेंट जरी असेल तर पेटीएम वाली तुमची पूर्ण जनरेशन आहे. पेटीएम मधून पैसे ट्रान्सफर करणारी ही जनरेशन आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तुमच्या समोर काही अडचण येईल, पण त्याच्यासाठी तुमचे काही बेसिक रिक्वायरमेंट्स फुलफिल होत आहेत की नाही. बेसिक रिक्वायरमेंट्स म्हणजे काय? रजिस्ट्रेशन पाहिजे, पॅन पाहिजे, टॅन पाहिजे, त्यानंतर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट पाहिजे, कुठल्या क्लासचं पाहिजे, क्लास 3चं पाहिजे. या गोष्टी आपल्याला एन्श्योर कराव्या लागतील. हे या कोर्समधून तुम्हाला लक्षात येईल. त्यात काही जर डेफिसिट असेल तर पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला त्याप्रमाणे तयार करू शकता. बेसिक डॉक्युमेंटरी कॉम्प्लायन्स हा परफेक्ट पाहिजे. एवढं सगळं तयारी करायची, रेट अनालिसिस सज्ज ठेवायचा, आणि त्यानंतर मग आपली टेंडरिंग स्ट्रॅटेजी, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू. आणि तुम्ही क्लासमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना एक जुनी पिक्चर आली होती, मला वाटतं 82 किंवा 83 मध्ये, त्रिशूल, अमिताभ बच्चनची, ती आठवत असेल. आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन कसं त्या संजीव कुमारच्या कंपनी मधला एक भंडारी नावाचा एक एम्प्लॉई असतो, त्याला फितूर करतो, आणि कसं त्याच्याकडनं त्याला संजीव कुमारच्या फर्म मधल्या प्रत्येक टेंडरची इन्फॉर्मेशन मिळत असते. आठवत आहे? मग हे लक्षात ठेवा की जर तुम्ही आपलं ई टेंडरिंगचं काम कोणाकडनं तरी करून घेत असाल, अशी पण शक्यता आहे. पण तुम्ही मला सांगाल की सर आम्ही स्वतः करत नाही, पण आम्ही एक अमुक जण आहेत त्यांच्याकडनं करून घेतो. मला त्या गृहस्थांबद्दल बोलत नाहीये, पण तुम्ही स्वतःच्या कंपनीचा डेटा हा पूर्ण एक्सपोज करता आहात. मग सिस्टमने आपल्याला ही फॅसिलिटी दिलेली आहे की आपण स्वतःच आपल्याला आवडणारं, आपण ज्याला एलिजिबल आहोत असं टेंडर स्वतः बघायचं, तर ते डाउनलोड करायचं. त्याचे चार्जेस लागतील टेंडर डॉक्युमेंटसाठी, ते पैसे भरून ते डाउनलोड करायचं, त्याचा अभ्यास करायचा, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, आणि त्यानंतर ते अपलोड करायचं, फिजिकल सबमिशन्स करायचे, विच इज व्हेरी प्रॅक्टिकली पॉसिबल. आणि असं तुम्ही नक्की करू शकाल असं मला वाटतं. मग तिसरा भाग जो आहे, टेंडरिंग, ई टेंडरिंग आणि रेट अनालिसिस,
हा सगळ्यांसाठी उपयोगी आहे. मग तुम्ही टेंडरिंग करत असा नसा, सगळ्यांसाठी उपयोगी आहे. कसं आहे की जर एखादा सिव्हिल इंजिनियर जो म्हणेल की माझ्याकडे फायनान्शियल कॅपॅसिटी नाही असे काही काम करायचे, म्हणशील काय हरकत नाही, तुम्ही रेट अनालिसिसचं नॉलेज आहे ना तुमच्याकडे, तुम्ही कुठल्याही कंपनीत पटकन कामाला लागाल क्वांटिटी सर्व्हेअर म्हणून. सो जे तुमच्यापैकी अनएम्प्लॉईड इंजिनियर्स आहेत त्यांनी आपलं एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढवावं. अगदी काही नाही तर या कोर्समध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला एवढा डेटा तुमच्याकडे आलेला असेल की तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला कॉन्फिडन्सनी जाल आणि तुमचं सिलेक्शन होणार, याची मला खात्री आहे. ओके, हा पॉइंट लक्षात आला. सो परत एकदा मागे जातो. आता फक्त एक 5 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. माझं नाव तुम्हाला सांगितलं संतोष कुलकर्णी. 1999 पासून हे ट्रेनिंग प्रोग्राम्स अशोका बरोबर मी कंडक्ट करतो आहे. त्याबद्दल अशोकाचे धन्यवाद की त्यांना मला संधी दिली इतके दिवस त्यांच्याबरोबर राहण्याची, काम करण्याची. आणि मग हा जो प्रोग्राम आहे, मी तुम्हाला हे सांगितलं की हा वेब प्रोग्राम्स लॉन्च केल्यापासून हा 3रा प्रोग्राम आहे. पहिला आरसीसीचा, दुसरा एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा आणि तिसरा हा टेंडर अनालिसिस, टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. मग या टेंडरिंग अँड रेट अनालिसिसचा फायदा तुम्हाला सांगितला मी. ज्यांना टेंडर घेण्याची इच्छा आहे पण या परिस्थितीमुळे, परिस्थिती म्हणजे काय की ई टेंडरिंगची सिस्टम माहिती नसल्यामुळे जे लोक वंचित राहिलेले आहेत त्यांना हा फायद्याचा आहे. पण जे लोक ऑलरेडी काम करून राहिलेले आहेत गव्हर्नमेंटमध्ये त्यांना देखील फायद्याचा आहे. ते म्हणतील त्यांना काय फायदा आहे, ते तर ऑलरेडी काम करतात आहे. करताय, बरोबर आहे अगदी तुम्ही. पण तुमच्या टेंडरमध्ये अशा कंडिशन्स आहेत, अशा स्पेशल कंडिशन्स आहेत, त्याचा नीट अभ्यास करा, तुम्हाला फायदा होईल असं माझं मत आहे. म्हणजे दोन्ही तिन्ही वर्गांसाठी, जे तुमच्यापैकी एंटरप्रिन्युअर्स असतील, एम्प्लॉईज असतील, त्या दोन्ही सेक्शनसाठी हा कामाचा आहे. आणि विशेष करून स्वतः जर हा कोर्स तुम्ही केला आणि स्वतः टेंडरिंग मध्ये पार्टिसिपेट करायला लागले तर त्याचा फायदा काय होईल की तुम्ही स्वतः बिना आपला डेटा लीक करता हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही स्वतः टेंडरिंगच्या माध्यमातून काम घेऊ शकता. दिस आय एम कॉन्फिडंट ऑफ. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झाला आणि आता मी हा मंच तुमच्या स्वाधीन करतो. मी कोर्स बद्दल एक जनरल तुम्हाला आराखडा दिलेला आहे आणि आता तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारत जा आणि त्यानंतर बघू आपण पुढे कसं काय होतं ते. ओके, थँक्यू सो मच. एवढा वेळ तुम्ही ऐकलं मला शांतपणे. आय मस्ट अप्रिशिएट. येस, थँक्यू. धन्यवाद कुलकर्णी सर. आपल्याकडे बरेच क्वेश्चन्स आहे, तर आता मी एक एक क्वेश्चन्स घेतो. क्वेश्चन्स घेण्याच्या आधी आपल्यासोबत दोन आपले जे 5 पार्टिसिपंट्स आहेत ते जॉईन झालेले आहेत. तर सगळ्यात आधी मी गणेश कानडे यांना विनंती करतो की जे आपल्यासोबत आरसीसी कोर्सला जॉईन झाले, लॉकडाऊन नंतर इमिजिएट जो स्टार्ट झाला त्याच्यात जॉईन झाले, त्याच्यानंतर एस्टिमेशन केलं. आणि गणेश प्लीज तुमचं काय फीडबॅक आहे आणि तुम्हाला काय फायदा झाला बेसिकली याच्यातून, प्लीज जरा एक्सप्लेन करा. येस सर, येस सर. हॅलो, आवाज येतो सर? येस येस. ओके ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर नमस्कार. ऍक्च्युली माझं नाव गणेश कानडे. सरांसोबत गेल्या 2 बॅच पासून, म्हणजे साधारणतः 1 महिन्यापासून आम्ही वेबिनारची बॅच करतो आहोत. वेगवेगळ्या 2 प्रकारे बॅच झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही सरांकडनं बरेचशा प्रॅक्टिकल थेअरी याच्यामधला जो गॅप आहे तो आम्हाला सरांनी इतका व्यवस्थित भरून सांगितला. विशेष म्हणजे सर एका प्रकारे इतकं इंटरॅक्टिव्ह सेशन घेतात की तुमची बारीकशा बारीक जी आपला क्वेश्चन असेल, कुठलाही कसाही क्वेश्चन असो, तो निर्भीडपणे आम्ही विचारतो आणि सर निर्भीडपणे आम्हाला एकदम व्यवस्थित सांगतात. कधी कधी त्याच्यामध्ये 1-1 तास जातो, पण सरांचं सांगणं जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत सर आन्सर देतात. आमच्या सगळ्या बॅचच्या सगळ्या मित्रांना माझ्या
अतिशय म्हणजे अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आला. त्यांच्या वतीने मी सगळ्यांना सांगतो की सर, इंटरॅक्टिव्ह सेशन्स 2 सेशन झाले, अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय सुंदर सेशन झाले. त्याबद्दल मी सरांचे खूप मनापासून आभार मानतो. उद्योग वर्धिनीचे आणि अशोक इन्स्टिट्यूटचे पण खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद गणेश. आता मी काही नेक्स्ट क्वेश्चन्स घेतो. तर सर, एक क्वेश्चन असं आहे, आपलेच 5 पार्टिसिपंट आहे हित रंगारी यांचा. तर त्यांचा क्वेश्चन असा आहे की ई टेंडरिंग साठी गव्हर्नमेंट लायसन्स लागतो का? गव्हर्नमेंट लायसन्स ई टेंडरिंग साठी लागत नाही, पण गव्हर्नमेंट लायसन्स कामासाठी लागतं ना. लायसन्स म्हणजे काय, तुमचं गव्हर्नमेंटच्या त्या डिपार्टमेंटमध्ये रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. ते रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. दॅट इज वन ऑफ द रिक्वायरमेंट्स. ओके. ओके ओके, चालेल सर. सर, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट टेंडर मध्ये रेट अनालिसिसचा काही डिफरन्स असतो का? गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटल वर्क्स मध्ये त्याच्यामध्ये काही प्रोसेस वेगळी असते का रेट अनालिसिस? त्याचं उत्तर नकारार्थी आहे. रेट अनालिसिस म्हटल्यानंतर त्या स्टँडर्ड प्रोसेसनीच फॉलो करणं. म्हणजे जसं लग्नाची प्रोसेस स्टँडर्ड आहे, हो की नाही? मग तसंच गव्हर्नमेंट असो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असो, दोन्ही ठिकाणी रेट अनालिसिसची प्रोसिजर एक्झॅक्टली सेम आहे. कशी सेम आहे सांगतो तुम्हाला पटकन. सगळ्यात आधी काय पाहिजे, मटेरियल किती लागणार आहे, त्यावरती लेबर किती लागणार आहे, मटेरियल मध्ये वेस्टेज किती जाणार आहे, सुपरविजन, लेबर, ओव्हरहेड्स किती असणार आहेत, त्यावरती रिझनेबल प्रॉफिट किती आहे, जीएसटी किती लागणार आहे, या सगळ्यांचं टोटल, दॅट इज रेट अनालिसिस. आणि रेट अनालिसिस गव्हर्नमेंट असो नॉन गव्हर्नमेंट असो, दोन्ही एका गोष्टीला मानतात, ते आहे CPWD स्पेसिफिकेशन्स. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट चे व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 मध्ये या पृथ्वीवरती असणाऱ्या जेवढ्या आयटम्स आहेत कन्स्ट्रक्शन मधल्या, त्या सगळ्यांचा रेट अनालिसिसचा स्टँडर्ड टेम्पलेट दिलेला आहे. मला करायचं काय आहे, काय नाही, माझं हे फक्त कुठे लागेल की टेंडर आयटम मधली जी आयटम दिलेली आहेत ती आणि CPWD व्हॉल्यूम मध्ये दिलेली आयटम आहे, त्या दोघांमध्ये डिस्क्रिपन्सी जर झाली तर त्याप्रमाणे त्या रेट अनालिसिसला मला मॉडिफाय करायला पहिला. दुसरं, CPWD चे व्हॉल्यूम्स आपल्याला 17-18 मिळतात. मग 17-18चं व्हॉल्यूम म्हणजे नॅचरली त्यामध्ये दिलेले जे रेट्स आहेत ते जुने रेट्स आहेत. मग मला त्यामध्ये आजचा रेट 2020चा रेट मला टाकायचा. म्हणजे कुठले रेट, मटेरियल रेट, लेबर रेट, ते काम मला करायचं. आणि हीच प्रोसेस नॉन गव्हर्नमेंट मध्ये किंवा गव्हर्नमेंट दोन्ही ठिकाणी फॉलो होते. वन्स यू टेल द रेट अनालिसिस इज ऍज पर CPWD स्पेक्स, पुढचा काही प्रश्न उद्भवत नाही. ओके, धन्यवाद सर. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सर, BOQ बद्दल याच्यामध्ये काही आयडिया देणार आहे का? हो, येस. मी BOQ शब्द नाही वापरला, पण मी शेड्यूल ऑफ क्वांटिटीज शब्द वापरला आहे. करेक्ट, ठीक आहे. आणि तुम्ही फेसबुक म्हणाला, मी सोशल मीडिया शब्द वापरला, एवढंच झालं. बरोबर. धन्यवाद सर. पुढचा क्वेश्चन असा आहे की सर, याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट साठी रजिस्ट्रेशन कुठलं करावं लागतं टेंडरिंग साठी? अनएम्प्लॉयमेंट किंवा ओपन, असे काही कॅटेगरीज आहे का? अनएम्प्लॉईड साठी कॅटेगरी अशी एकच आहे जी मला माहिती आहे, की जेव्हा त्यात GST रजिस्ट्रेशन आपल्याला डॉक्युमेंट द्यावं लागतं, त्या ठिकाणी एक स्पष्ट प्रोव्हिजन आहे की जर तुम्ही अनएम्प्लॉईड असाल किंवा तुमचं GST रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही हा नंबर तिथे टाका. त्यांनी एक GSTच्या समोर, या कॉलम समोर एक नंबर दिलेला आहे, एक रॅन्डम नंबर जनरेट करून
तो नंबर त्यात टाकला की दे अंडरस्टँड की यांचं अजून, कारण बघा नुसतं अनएम्प्लॉईड इंजिनियर्स नाही, इव्हन व्यवसायांमध्ये देखील एक पर्टिक्युलर स्टेज येईपर्यंत जीएसटी ऍप्लिकेबल होत नाही. आणि अशा व्यक्तींसाठी एक स्पेशल त्यात कॅटेगरी आहे की आमचा जीएसटी नंबर आलेला नाही अजून, काही हरकत नाही, मग तिथे तो नंबर टाकायचा, तिथेच दिलेला त्या वेबसाईट वरतीच तो नंबर त्यात टाकला की तुम्ही पुढे जायला पात्र होता. ओके, धन्यवाद सर. अजून क्वेश्चन असं आहे की सर याच्यामध्ये कोर्समध्ये आपण महाई टेंडर च्या वेबसाईट आणि महाई टेंडर आणि महाराष्ट्र ई टेंडर अशा काही वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन टेंडर कसे भरायचे त्याचा डेमो देणार प्रॅक्टिकल. येस येस, पण मित्रांनो मी तुम्हाला स्विमिंग पूल पर्यंत घेऊन जाईन. कॉस्ट्युम वगैरे तुमची तुम्हाला आणायला लागेल अर्थातच, पण मी तुम्हाला सांगेन की आता उडी मारा, तेव्हा तुम्हाला उडी मारायला पाहिजे. आता मी डेमो जर दाखवला तर मला डेमोसाठी काय काय लागणार आहे, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, ते जर तुमचं असलं तर मी तिथे एंट्री करू शकेन. तुम्ही म्हणाल डेमोसाठी तुम्ही उद्योगवर्धिनीचं किंवा अशोकाचं डीएससी आणा, ते करणार नाही. यू मस्ट हॅव व्हॅलिड डॉक्युमेंट्स. मी आधी लिस्ट देईन तुम्हाला आणि तुम्हाला विचारेन यापैकी कुठले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत. तुम्ही सांगाल सर आमच्याकडे 5 आहेत, फॅन्टास्टिक. उद्या दुसऱ्या दिवशी आपण नेट वरती बसून वी विल डायरेक्टली एंटर द वेबसाईट. पण दुसरं शक्यता नाही आहे, कारण आता फॉर्च्युनेटली आपण अशा युगामध्ये आहोत ईच्या की तिथे असं याला त्याला किंवा या पळवाटेनी किंवा गेटच्या बाजूला जे थोडं विटकाम तोडलेलं असतं, ज्यातून आतमध्ये एंट्री केली किंवा मागच्या गल्लीत जाऊन एंट्री केली, हे सगळं आता टाळलं जाणार आहे. म्हणून चांगलं आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे. आय व्हेरी अप्रिशिएट दिस थिंग, दिस इज ट्रान्सपरंट. तर मित्रांनो डेमो देणारच आहे. डेमो मी तुम्हाला नेट वरती ती वेबसाईट उघडून दाखवणार आहे की त्यातल्या स्टेप्स कशा आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग हे बघायला किंवा समजायला खूप एक्सपर्ट नॉलेज पाहिजे असाही भाग नाही. तुमच्यापैकी थोडस ज्याला इंग्लिशचं नॉलेज आहे, थोडा पेशन्स आहे, तो हे काम आनंदाने करू शकतो. पण तरी आपण बरोबर करूया. यू आर मोस्ट वेलकम. धन्यवाद सर. काही लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे, तर ते मी स्क्रीन शेअर करून मी लोकांना बेसिकली कोर्स बद्दल माहिती देतो. तर आपला टेंडरिंगचा कोर्स 12 जून पासून सुरू होतोय. याचा बॅच टायमिंग 6:15 ते 7:15 असेल, रोज 1 तास असेल आणि 15 दिवस असेल, 15 वर्किंग डेज. तर कोर्सचा सिलेबस तुम्ही इथे डिटेल बघू शकतात. आम्ही ग्रुपवर जी लिंक टाकलेली आहे तिकडे तुम्हाला डिटेल सिलेबस मिळेल. तर असा कोर्सचा सिलेबस आहे, तुम्ही त्याच्यावर बघू शकता. आणि हे सगळे कोर्स आपले लाईव्ह असतात, कुलकर्णी सर स्वतः घेतात. आणि आपण बॅचची साईज 30 पर्यंतच लिमिट ठेवतो, कारण सगळे कोर्स इंटरॅक्टिव्ह झाले पाहिजे, सगळ्यांचे क्वेश्चन्स क्लिअर झाले पाहिजे. इन केस तुम्हाला एका दिवशी ऑनलाईन नसेल यायला जमणार, तर तुम्हाला एव्हरीडे तुम्हाला सेशनच्या रेकॉर्डिंग सुद्धा ईमेलवर भेटतात. तर तुमचे कुठलेही काहीच पॉइंट्स मिस होत नाही. आणि या कोर्सची फी आहे 3,000 रुपये. आमची ही 4थी बॅच आहे ऍक्च्युली, 2 RCC ची आणि एस्टिमेटिंगची. आणि ही 4थी बॅच आहे. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन डायरेक्टली करू शकता, जी ग्रुपवर लिंक दिलेली आहे. आता सर काही मी नेक्स्ट क्वेश्चन, आणि तुम्हाला लिंक SMS वरती पण मिळेल किंवा तुम्हाला ईमेल, तुम्ही रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला ईमेल वरती पण मिळेल. तर सर अजून काही क्वेश्चन असे की सर PWD चे व्हॉल्यूम ऑनलाईन कुठून भेटतात? अभी यार तुम ट्रेड सीक्रेट मत पूछो यार. अभी कोर्स में आए भी नहीं, मैं कैसे बताऊंगा आपको. मी एवढं सांगू शकतो की माझ्या लॅपटॉपवर भेटतो तुम्हाला. माझा लॅपटॉप कसा ऍक्सेस होईल, जसं श्रीरामने आता सांगितलं, तुम्ही कोर्स जॉईन करा, मग मी दाखवतो ना तुम्हाला. आय विल शेअर विथ यू. पण आता मला वाटतं इट्स नॉट द राईट टाइम टू आस्क की कुठे मिळतं. करेक्ट. पण मी एकच प्रश्न देऊ शकतो की एक मैत्रीण जे तुमची सगळ्यांची परिचित आहे, त्या मैत्रिणीकडे हे सगळं आहे. त्या मैत्रिणीचं नाव आणि माझ्या मित्राचं नाव गणेश, त्यांचे इनिशियल्स मॅच होतात. इट स्टार्ट्स विथ G. ती मैत्रीण कोण?
गुगल नावाच्या मैत्रिणीमध्ये हे सगळं सामर्थ्य आहे देण्याचं. सो फाइंड आउट ऑन द नेट. हा युग इतकं चांगलं आहे की जे हवं ती इन्फॉर्मेशन तुम्हाला नेटवरती मिळू शकते. फक्त त्या इन्फॉर्मेशनला व्यवस्थित अरेंज करून त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. यस श्रीराम. येस सर. सर बेसिकली डेट अनालिसिसचं तुम्ही काही टेंडर भरण्यासाठी डेट अनालिसिसचं काही एक्झाम्पल वगैरे काही देऊ शकता? बेसिकली काय आयटम रेट आणि हे ते? काहीच अडचण नाही, काही अडचण नाही. आय कॅन शो यू. ओके. म्हणजे कोर्स मध्येच ते घेणार ना तुम्ही? हो, रेट अनालिसिस कसं करायचं हे शिकवता शिकवता त्याचा डेमो आपोआप होणारच ना. ठीक. नमस्ते. लायसन्सेस काढण्यासाठी झेडपी किंवा पीडब्ल्यूडी चे याच्यामध्ये टेक्निकल बॅकग्राऊंड कंपल्सरी का? म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा? आहे आहे आहे. येस. ओके. आणि सर एखाद्याकडे नसेल तर मग त्याला गव्हर्नमेंटचे काम कसं काय घेते? मग नाही घेता येणार. मग त्याला ही रंगानीशी ओळख करावी लागेल किंवा माझा मित्र गणेश कानडेशी ओळख करावी लागेल आणि पार्टनरशिप मध्ये घ्यायचं, विच इज व्हेरी इझी. देर आर व्हेरियस मेथड्स बाय विच यू कॅन टेक. पण बिना टेक्निकल बॅकग्राऊंडचं हे घेणं इट्स नॉट पॉसिबल. यू असोसिएट विथ समबडी हु हॅज गॉट टेक्निकल बॅकग्राऊंड आणि त्याचा फायदा आहे, नक्कीच फायदा. करेक्ट. सर एक क्वेश्चन असं आहे की आपल्या आता मल्टिपल कोर्सेस आहे, तर एक कोणी स्टुडंट जो इंजिनिअरिंग जस्ट पास आउट होतोय किंवा डिप्लोमा पास आउट होतोय तर त्याने आरसीसी एस्टिमेशन किंवा हे आपला टेंडरिंग कुठला कोर्स करायला पाहिजे आणि कुठला बेनिफिट जास्त करेल म्हणजे इमिडिएट? असं जर असेल ना तर निश्चित मी सांगेन की त्याने सगळ्यात आधी आरसीसीचा कोर्स जॉईन करावा. आरसीसी नंतर एस्टिमेटिंग कॉस्टिंग करावं आणि नंतर मग टेंडरिंग अँड रेट अनालिसिस कडे यावं. कारण काय होईल की जेव्हा मी टेंडरिंग रेट अनालिसिस मधला आयटम समजा M25 चा घेतला तर त्याला हे माहिती असायला पाहिजे की M25 म्हणजे काय. मग तेव्हा मी जर ग्रेडची व्याख्या करत बसलो तर त्या मूळ कोर्स मध्ये डायल्युशन होईल. विषय हा आहे. किंवा जर ब्रिकवर्क शिकवताना तर तो मला विचारायला लागला की सर ते आयटम मध्ये लिहिलेलं आहे की असं हेडर असे ठेवायचे, तर हेडर म्हणजे काय. नो, दीज आर बेसिक क्वेश्चन्स. आणि मी हे नक्की बघितलेलं आहे की जरी या गोष्टी तुम्हाला कॉलेजेसमध्ये शिकवत असले तरी आय डोंट नो तुम्ही बाहेर आल्यानंतर या गोष्टी विसरता. त्यामुळे असं जर कोणी सिव्हिल इंजिनियर असेल तर मी सजेस्ट करेन तुम्ही आरसीसीच्या बॅचला या. सो आरसीसी मध्ये ऍटलिस्ट तुम्हाला आरसीसीचं नॉलेज तर होईल. आरसीसी टॉक्स अबाउट सिमेंट प्लास्टर, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, ह्या सगळ्या भागांचं. आणि त्यावेळेला आपण भरपूर व्हिडिओज बघतो, त्यामुळे तुम्हाला साईट वरतीच माझ्याबरोबर आल्यासारखं वाटेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल. येस सर. सर क्वेश्चन्स बघतोय सर. आणि हे रजिस्ट्रेशन वगैरे कुठे करायचे असतात? टेंडर अप्लाय कुठे करायचे किंवा लायसन्सेस साठी अप्लिकेशन कुठे करायचं? ऑनलाईन वेबसाईट. ओके. आणि काही लोकांचे क्वेश्चन्स आहेत तर कोर्स रिलेटेड, तर हा कोर्स लाईव्ह इंटरॅक्टिव्ह असतात आणि तुम्हाला जरी आम्ही याच्यानंतर व्हिडिओ पण पाठवतो सेशन नंतर, आणि व्हिडिओचा ऍक्सेस तुम्हाला 1 महिनाभर असतो. तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून तुमचे सगळे क्वेरीज क्लिअर करू शकतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही टेंडर्स वगैरे डायरेक्टली अप्लाय करू शकता. आमच्या अशोकाचे बरेच पास पार्टिसिपंट्स आहेत की जे आज स्वतः मोठमोठे टेंडर्स घेत आहे आणि खूप मोठमोठे उद्योजक आहेत. तर आम्ही नक्कीच आमच्या नेटवर्क मध्ये पण तुम्हाला शेअर करतो की ज्याच्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला हेल्प भेटेल. आणि हा कोर्स सर्टिफाईड आहे. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा तुम्हाला सर्टिफिकेट भेटतो. सर या कोर्स झाल्यानंतर याची एक्झाम असते का? आन्सर इज येस. येस,
देयर विल बी एक्झाम. कारण परीक्षा ठेवण्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण असं आहे की ऍटलिस्ट त्या परीक्षेच्या निमित्ताने आपण सगळ्या दिवशी झालेलं एकदा परत आपल्या मनामध्ये चिंतन करतो. ते चिंतन सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही मला लिहून दिलं की आमचं सगळं चिंतन झालेलं आहे, मी म्हणेन ठीक आहे, मग तुम्ही 10 मिनिटं वेबवरती या, मी तुम्हाला 7 प्रश्न विचारतो. इफ यू आर ओके, फाईन, यू गेट द सर्टिफिकेट. पण असं होत नाही. मग परीक्षा ही म्हणून महत्वाची आहे, दुसरं कुठल्या अँगलने नाही, पण तुम्ही तुमचं रिव्हिजन जास्तीत चांगल्या प्रकारे करता. आणि हे लक्षात ठेवा, जर एखादं पुस्तक वाचताना बघा, हा भाव जरा पडताळून बघा. तुम्ही क्लासमध्ये येता की नाही येता ही निराळी गोष्ट आहे, पण पुस्तक वाचताना हे जर तुमच्या मनात असलं की या पुस्तकाचा अर्थ मला नंतर माझ्या बायकोला किंवा मैत्रिणीला एक्सप्लेन करायचा आहे, फरक बघा किती पडतो. एक नुसतं पुस्तकासाठी पुस्तक वाचणे आणि एक पुस्तक यासाठी वाचणे, हे मला एक्सप्लेन करायचं आहे, या भावनेतून वाचा आणि सी द डिफरन्स. तुम्ही स्वतःच बघा डिफरन्स काय पडतो. आत्ता देखील तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलता आहात तेव्हा मनात असं ठरवा की हे जे गृहस्थ आता बोलत आहेत, मला वेबिनार झाल्या याची समरी माझ्या घरच्या लोकांना द्यायची आहे, असं तुमच्या मनात आल्याबरोबर तुमची ग्रहण शक्ती एकदम वाढेल. यू विल बिकम व्हेरी स्पेसिफिक. तुमचं माझ्या बोलण्यामधल्या विसंगतीकडे पण लक्ष जाईल. व्हॉट आर द डिस्क्रिपन्सीज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा करून. जय श्रीराम. सर, पुढचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपण कुठले कुठले टाइपचे टेंडर्स भरू शकतो, म्हणजे हायवे, बिल्डिंग असेल तर ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचं आपण मार्गदर्शन देऊ? सॉरी, परत सांग. कुठल्या टाइपचे आपण टेंडर्स भरू शकतो, म्हणजे हायवेचा असेल, कल्वर्ट असेल, तर रेट अनालिसिस मध्ये आपण सगळ्या गोष्टी रेट अनालिसिस शिकून आपण सगळ्या गोष्टींना अप्लाय करू शकतो का टेंडर? हे बघा मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे. मी याचं उत्तर एकदम होकारार्थी नाही देणार तुम्हाला. एक लक्षात घ्या, माझ्याकडे वेगनार आहे, तुम्ही माझ्याकडे वेगनार शिकायला येता आहात. मी तुम्हाला त्या गाडीच्या स्टिअरिंग वरती बसून इथून बावधन मध्ये पूर्ण राऊंड मारून आणू शकतो आणि तुमच्यात एवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही चांदणी चौकाच्या ट्रॅफिक मधून घरी परत येऊन जाल. पण तुम्ही मला म्हणाल, सर आम्ही शिर्डीला ही गाडी घेऊन जाऊ शकतो का? तुम्ही शिर्डीला जायचं तर शिकवलं नाही, दिंडोरीला स्वामी समर्थांच्या मठात कसं जायचं ते शिकवलं नाही. मी तुम्हाला पूर्ण भारतभर नाही नेता येणार मित्रांनो. माझ्याकडे टाइम रेस्ट्रिक्शन आहेत, एनर्जी रेस्ट्रिक्शन आहे. पण एकदा बेसिक स्किल्स आल्यानंतर तुम्ही स्वतः करू शकाल ते. वाय यू बिकम डिपेंडंट? अवर जॉब इज टू एम्पॉवर यू. हे नीट लक्षात घ्या. तुम्ही फक्त एकदा तुमच्या मित्राला गाईडलाईन देऊन सांगाल की फेसबुकचं अकाउंट असं उघडायचं आहे. एकदा त्याने अकाउंट उघडल्यानंतर तो कोणाकोणाशी चॅट करतो, प्रत्येक वेळा तुम्ही बरोबर असणार नाही त्याच्या. इट इज लाईक दॅट. माय जॉब इज टू एम्पॉवर यू सो दॅट यू कॅन डू इट युअर सेल्फ. कारण मी जर आता हो म्हटलं तर रेट अनालिसिस कमीत कमी 800 ते 900 आयटम्सचं आहे. एवढ्या आयटमचं रेट अनालिसिस होईपर्यंत तुम्ही शांतपणे बसणार आहे का लॅपटॉपच्या त्या बाजूला? नाही, नॉट पॉसिबल. सो वी विल सी द व्हॉट इज द बेसिक मेथड ऑफ डुईंग इट. त्याची मध्यवर्ती पद्धत काय आहे, सेंट्रल थीम काय आहे, ती एकदा कळली की तुम्ही बाकी सगळं करू शकता. जय श्रीराम. आणि सर याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर किंवा एक्सेल शीट्स वगैरे असं काही जास्त यूज असतो का टेंडर आणि याच्यामध्ये अप्लाय करण्यात? हे बघा, माझा अनुभव असा आहे की एक्सेलचा उपयोग हा व्यापक आहे. जर तुम्ही एक्सेल तुम्हाला येत असेल देन नोबडी कॅन एक्सेल यू. काहीच नाही त्यात. कारण रेट अनालिसिस मध्ये एक्सेल मध्ये करण्याचा फायदा हा आहे की त्यात पटकन तुम्ही अडॉप्ट करू शकता.
सिमेंट बेसिक रेट सिमेंटचा आपण 305 रुपये घेतलेला आहे, पण मला कळलं 350 रुपये झालेला आहे. मग जर हे मॅन्युअली केलेलं असलं तर काय होईल, मला त्या सगळ्या स्टेप्स रिवाइज करायला अर्धा तास लागेल. पण ते जर एक्सेल मध्ये असेल तिथे 305 च्या ऐवजी 350 केल्याबरोबर ते 20-25 कॅल्क्युलेशन सगळे चेंज होतील. सो आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट that you should adapt to Excel. येस सर, धन्यवाद सर. आय थिंक सर आपण सगळे मेजॉरिटी क्वेश्चन्स कव्हर केले आज. इन कन्क्लुजन तुम्हाला काही सांगायचं आहे सर? मला कन्क्लुजन एकच करायचंय, जॉईन व्हा आणि मजा येईल. आ जाओ, जॉईन कर लो. That is the only thing. Yes. You must prepare for the future. That is my saying. And you got an excellent opportunity. So शांतपणे बसू नका. लॉकडाऊन आहे, काही ठिकाणी अनलॉक चालू झालेलं आहे, पण इट इज द राईट ऑपॉर्च्युनिटी. कारण आता आपलं कन्स्ट्रक्शन सेक्टर देखील एका भल्या मोठ्या ट्रान्झिशन मधून चाललेलं आहे आणि तुमच्यासारख्या उत्साही तरुणांची गरज आहे कन्स्ट्रक्शन सेक्टरला. सो यू मस्ट जॉईन दिस कोर्स, असं मला वाटतं. ओके ओके, धन्यवाद सर. आता मी इथे आजचा वेबिनार संपवतो. ज्यांना ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी शुक्रवार पासून तुम्ही जॉईन करू शकतात. याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन आता ऍक्टिव्ह आहे. आता ग्रुपवर जस्ट चॅट बॉक्स मध्ये आम्ही लिंक टाकली आहे, तर त्याच्याने तुम्ही रजिस्टर करू शकतात. काही कॉल करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉलही करू शकतात आणि अजून डिटेल्सही विचारू शकतात. आजचा वेबिनार आम्ही रेकॉर्ड केला आणि युट्यूब चॅनल वरती पण अपलोड करणार आहे. तर तुम्ही आम्हाला उद्योगवर्धिनी या चॅनल वरती युट्यूब वर सबस्क्राईब करा, जिथे आम्ही आजचा वेबिनार अपलोड करणार आहे. आणि तुमचे काही पार्ट्स मिस झाले असेल तर तुमचे ते सगळे तिकडे रिकव्हर होऊन जातील. सो विथ दॅट, थँक्यू कुलकर्णी सर, थँक्यू ममता मॅम, आणि थँक्यू तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आले. आणि वी होप की तुम्ही लवकरात लवकर आमच्यासोबत टेंडरचा कोर्स जॉईन कराल आणि टेंडर अप्लाय कराल आणि ते लवकरात लवकर मिळवू. सो थँक्यू एव्हरीवन. All right. Have a good night. Bye.